हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी नाचणीच्या कुरड्या बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर आता उन्हाळा चालू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त वाळवणाच्या रेसिपी बनवतो. तर त्यामध्येच मी आज बनवते नाचणीच्या कुरड्या. तर त्यासाठी मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये मी 1 चमचा पापड खार घातलेला आहे. त्यानंतर जिरे पावडर अर्धा चमचा घातलेला आहे. आता यानंतर चवीसाठी मीठ घातलेलं आहे. आता हे पाणी आपण काय करायचं आहे, गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे. आता यानंतर आपण काय करायचं आहे, 2 वाट्या नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. हे पहा, मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. आता हे दोन्ही पीठ काय करायचं आहे, आपण मिक्स करायचे आहेत. हे पहा, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे दोन्ही चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर यामध्ये काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी मिक्स करत हे काय करायचं आहे, पातळ करायचं आहे पीठ. नाचणीपासून आपण बरेच पदार्थ बनवतो. तर त्यामध्ये नाचणीचे आंबील, नाचणीचे पापड, तर त्यातीलच एक हा पदार्थ म्हणजे नाचणीच्या कुरवड्या. तर ह्या एकदम छान टेस्टी लागतात. तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा. आता यानंतर आपण काय केलेलं आहे, हे असं पीठ पातळ केलेलं आहे. यानंतर गॅसवरती आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर हे पाणी आपण 2 वाट्या घेतलेलं आहे. तर त्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, हे ओतून घ्यायचं आहे आणि हे ओतल्यानंतर ह्याला काय करायचं आहे, आपण पटपट हलवायचं आहे. यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. तर आपण काय करायचं आहे, रवीनं आपण चांगलं व्यवस्थित हलवून घेऊया. रवीने हलवल्यानं काय होतं, त्यामध्ये गुठळी होत नाही. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि ह्याला आपण पटपट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर हे काय करायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे आणि आपण रवीने काय करायचं आहे, त्यातील अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व आपण लो फ्लेमवरतीच करायचं आहे. हे पहा, असं वरून हे केल्यानं काय होतं, त्यातील गुठळ्या ज्या होतात ना, त्या फुटून जातात आणि उलटण्याने असं सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे. त्यामुळे हे पीठ कसं होतं, मऊ मुलायम होतं आणि कुरड्या आपल्या गाळायला एकदम इझी जातात. आता ह्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया आणि त्याला लो फ्लेमवरती आणि 2 ते 3 वाफ आणूया त्याला. हे पहा, आता हे आपलं पीठ काय झालेलं आहे, शिजत आलेलं आहे. अजून 1-2दा त्याला चांगलं व्यवस्थित हलवून घेऊया. तर पिठाचा कलर कसा चेंज झाला आहे पहा. तर ह्या पिठाला काय होतं, बऱ्याचदा गाठी होण्याची शक्यता असते. तर गाठी झाल्याने काय होतं, कुरड्या व्यवस्थित गाळता येत नाहीत. म्हणून आपण रवीने असं व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे. पीठ असं ब्राऊन कलरचं होतं ना, तर त्यावेळेला ओळखायचं आपण पीठ शिजलेलं आहे. हे पहा, पीठ आता शिजलेलं आहे. आता याच्या आपण कुरड्या गाळायच्या आहे. तर कुरड्या गाळण्यासाठी मी आता टेरेसवरती आलेले आहे आणि हा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. तर या प्लास्टिकच्या कागदावरती काय करायचं आहे, कुरड्या गाळायच्या आहेत. तर हा मी आता साचा घेतलेला आहे. तर साच्यामध्ये आता मी हे शिजलेलं पीठ आहे ना, ते आता घालते. थोडं थोडं पाणी लावून हाताला काय करायचं आहे, आपण यामध्ये पीठ घालायचं आहे आणि या गाळताना काय करायचं आहे, गरम गरम असतानाच गाळायचे आहे. थंड झाल्यावर याच्या कुरड्या व्यवस्थित गाळता येत नाहीत. याला आता काय करायचं आहे, वरती झाकण लावून व्यवस्थित कुरड्या आपण गाळून घ्यायच्या. त्या गाळताना साचा असं आपण काय करायचं आहे, गोल फिरवायचा आहे. हे पहा, अशा आपण सर्व कुरड्या काय करायच्या आहेत, व्यवस्थित गाळून घ्यायच्या आहेत. तर मी ह्या कुरड्या गाळण्यासाठी थोडासा साचा आहे ना, तो मोठा वापरलेला आहे. तर यासाठी तुम्ही बारीक साचा वापरला तरी चालेल. तर ह्या सुकल्यानंतर कुरड्या मस्त फुलतात अशा. तर ह्या जास्तीत जास्त आपण 2 ते 3 दिवस कुरड्या सुकवायच्या आहेत. पहा, तर आता आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. आता याला आपण 3 दिवस सुकवलेलं आहे. हे पहा,
कुरडे कशी आपली तयार झालेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आता आपण तळून घेऊया. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं. हे पहा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण आता तेलामध्ये मी काय करत आहे, तळून घेत आहे. हे पहा कसं छान फुललेले आहेत. अशा ह्या सर्व कुरड्या आपण थोड्या कुरड्या काय करायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.